गोंदिया जिल्ह्यात काल रात्री आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने कापून ठेवलेल्या रब्बी हंगामात धान पावसामुळे ओले झाले आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे। तर काल आलेल्या पावसामुळे ओले झालेले धान शेतकरी शेतात वाळवण्यासाठी लगबग करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। काल आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। काम ते काल रात्रीच्या पावसामुळे येणारा जे काम ते धान काटून ठेवलं होतं आणि जमा केलं, त्यानंतर ते अजून काम ते रात्रीच्या पावसामध्ये ओला झाला आहे। तर त्यामुळे शासनाने एवढं आमचं म्हणजे मागं लक्ष द्यावे की लवकरात लवकर आमचं भरपाई देण्यात यावी। किती एकरमध्ये लावलं होतं? आम्ही सर 3.5 एकरामध्ये लावला आहे। तर त्यामुळे एक कम ते अर्धा एकर वाचला असेल, बाकी तर तो पूर्ण 2.5 एकरापेक्षा जास्त भिजून गेला आहे। आणि शासनाने लवकरात लवकर पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी असं त्यांच्याशी विनंती आहे आमची। मी 3 एकर शेतीमध्ये धान लावलं होतं। कापणी झाल्यानंतर धान आज उद्यामध्ये आम्ही भरणार होतो आणि चुरणीच्या नंतर हे धान भरणार होतो, पण रात्री आलेल्या पावसामुळे माझे पूर्ण धान ओले झालेले आहेत। आता मी का करू, कसा करू, मला काही अवघड विचारायला आहे। आता याबद्दल शासनाने आमच्या या विक्री केंद्राला आणि काय म्हणतात आमच्याकडे लक्ष द्यावे आणि जर धान सोसायटीला विकायला नेले तर यांना मोबदला बरोबर मिळणार नाही। यावरून शासनाने येऊन आमच्या धानाचे पंचनामे घ्यावे आणि उचित आम्हाला मोबदला द्यावा ही विनंती शासनाकडून। 3.5 एकरामध्ये धान होता, कापणी झाली ती अजून वाळवायला ठेवले होते, तर पूर्ण ओला झाला आहे। तर शासनानं आपल्याला मदत करावी, पंचनामा करावी, लवकर एक मदत करावी। आलेल्या पावसाच्या कारणाने पूर्ण ओला झाला आहे, नुकसान झालं आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।